पाण्यात बुडून तिघींच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। किनवट तालुक्यातील मारेगाव पेनगंगा नदीत 2 सख्या बहिणी आणि इतर एक युवती अशा तिघींना बुडून मारण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी 2 तरुणांना किनवट पोलिसांनी अटक केली। त्यांच्या विरुद्ध विविध कलमानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ममता आणि इतर 10 जण पेनगंगा नदीकिनारी सहलीसाठी गेले होते। ममता शेख जावेद, पायल देवीदास कांबळे आणि त्याची बहीण स्वाती देवीदास कांबळे अशी पेनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी किनवट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। पोलीस तपासानंतर तिघींच्या मृत्यू प्रकरणी लक्ष्मी देवीदास कांबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मयत ममताचा पती शेख जावेद आणि मिथुन कुवर या दोघांना अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत। त्यालाच मारले सर्व लेकरायला। ते छोकूचा नवरा होता, ते जायद म्हणणारा, त्यातले त्याचे नाही का भांडणं होती। तिला एक लेकरू आहे, 5-6 महिन्याचं पोरगा आहे तिला, त्याचे भांडणं होते। मग यानं 2च दिवस आलता आयतवारी आलं। मग त्याला बोललं मिलं बायकोला त्याच्या पार्टी खाऊन म्हणून 2-3 बार झालं म्हणून लागले। मी ऐकलो इथंच आहे त्याचं घर म्हणून लागलो। तर पार्टीमध्ये खाऊ लागलं। मी म्हणलो काची पार्टी गिरटी आम्ही म्हणून लागलो, नका जाऊ म्हणलं। तर एक दिवस त्याने गेले, त्याचा काय पिले नव्हता काय बायकोला मारायचा, त्याचे भांडणं झालते ना, बायको अशी ये ना गेली म्हणून मारा लागला होता काय की। आता आम्हाला तेवढं माहीत नाही, हे लेकरं मागं लागून गेले तर मग त्या पोरानं ते त्याला मारून टाकलं नदीला नेऊ। खाऊ पिऊ घातले केले मेले त्या पोरीने केली। हो दोघं होते। मग यानं पळून काला गेला, याचा हात नव्हता ना, मग यानं पळून जात नव्हता ना साहेब। मग लेकरा काढायचे होते ना, तर मग तिथं बसायचं होतं। ते मला जायद म्हणी पळणं नाही म्हणी, इतक्या पाण्यात गेलं त्यानं, एवढ्या पाण्यात घेऊन खेळला, लेकराला खेळत खेळत पार मध्ये घेऊन गेला। 27 तारखेला पेनगंगा नदीवर मारेगावच्या परिसरामध्ये 3 मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यामध्ये इन कॅमेरा पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा आणि PM केलेला आहे। यामध्ये मुलींची जी आई आहे त्यांची तक्रार घेऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्या जबायावर व त्यांच्या नातेवाईकाच्या मिस्टरवर किंवा ओळखीच्या व्यक्तीवर दाखल करण्यात आलेला आहे। 2 जणांविरुद्ध तक्रार होती, दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स, धानोरकर, सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड।